सध्या तुमच्या गणामध्ये जिल्हा परिषद सर्कल आहे, सर्वसाधारणसाठी सुटलेली जागा आहे. तुमचा मतदानाचा कौल हा महायुतीच्या बाजूने आहे, महाविकास आघाडीच्या बाजूने आहे, तिसऱ्या आघाडीच्या बाजूने आहे, अपेक्षेच्या बाजूने आहे का जुन्याला संधी देणार का अजून काय करणार? तुमचं मतदान कोणाला राहील? आमचे जे नवीन असेल ते विकास करते आणि त्याला आम्ही कौल देणार आहे. जुने होते आपले पिंगळे साहेब, त्याला 100% आम्ही कौल देणार म्हणजे घेणार. अच्छा, विकासाची घडी म्हणजे पिंगळे साहेब असं आहे का? म्हणजे तुम्हाला थोडक्यात म्हणा विकास का दुसरा नाम पिंगळे, विकास का नाम पिंगळे, डॉक्टर पिंगळे असं आहे का? म्हणजे तुमचं मतदान फिक्स पिंगळे साहेबाला. पण पक्षानं ही जागा तर पिंगळे साहेब ओबीसी आहेत, हे सर्वसाधारण जागा आहे, पक्षानं संधी दिली नाही, पिंगळे साहेब अपक्ष उभा राहिला मग काय करणार? तरी पिंगळे साहेब सोबत राहणार. आणि पिंगळे साहेब राहिले तुम्ही पिंगळे साहेब सोबत. अच्छा, म्हणजे तुम्ही पिंगळे समर्थक आहेत? समर्थक आहे. ते विकासाचे काम त्यांनी केले त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत आहे. थोडक्यात एकंदरीत त्यांनी सांगितलेलं आहे की विकासाचे काम करते. विकासाचे काम करणारा माणूस म्हणजे डॉक्टर नंदकिशोर पिंगळे आणि नंदकिशोर पिंगळेलाच आमचं मतदान आहे असं त्यांना सांगितलं. मग ते भलेही महायुतीच्या बाजूने राहू, अपक्ष राहू, कसे लढू, फक्त ते उभा राहायला पाहिजे, आम्ही त्याला मतदान करेल असं छात्र टोकपणे सांगितलं. बरोबर ना? धन्यवाद. दादा तुम्ही काय सांगाल? म्हणजे नेमकं सध्या जिल्हा परिषद सर्कलचं रणधुमाळी चालू झालेली आहे, सर्वसाधारण पुरुषासाठी झालेले आहे. तुम्ही जुन्याला संधी देणार का नव्याला संधी देणार का महायुतीला निवडून देणार का महाविकासाठी आघाडीला मतदान करणार का अपक्षाला देणार का नोटाला मतदान करणार? तुमचं मतदान कोणाला राहणार? नवीन कोण नेमके? नवीन उमेदवार कोणी? नवीन उमेदवार कोण नेमके? कोण? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी का? म्हणजे बाकीच्या महायुतीला नाही, तिसरी आघाडी नाही, अपक्ष नाही, जवळचं एखादं उभं राहिलं तर त्याला मग जवळच्या मग अजून पक्षाला पक्का का? पक्का. एकंदरीत त्यांनी सांगितलेलं आहे की आमचं पक्का मतदान महाविकास आघाडीच्या बाजूने. पहिले म्हणले थोडे दचकले होते की पाहू हे करू, पण नंतर पटकन त्यांनी बाजू वळली, ते म्हणले नाही महाविकास आघाडीचं मतदान. धन्यवाद दादा.